आज महात्मा फुलेंची जयंती. आज पहिल्यांदा बघतोय की महात्मा फुलेंच्या अनेक पोस्ट व्हॉट्सअप फेसबुकवर दिसतात. एक प्रकारची जागृती येताना दिसते. ज्यांनी महात्मा फुले या पिक्चरला विरोध केला त्यांचे आभार मानायला. कधी कधी या सगळ्या प्रसंगांमुळे चर्चा सुरू होते आणि चर्चा तर व्हायलाच हवी. जसं नथुरामानी गांधींना गोळ्या मारल्या आणि त्याचं नाटक करून नाट्यप्रयोग करून मी नथुराम बोलतोय ह्या चित्रपटामध्ये गांधींना गोळ्या मारताना दृश्य दाखवायचं आणि त्याला टाळ्या वाजवायच्या, हा हिंकस प्रकार, अतिशय घाणेरडा विकृत प्रकार नाट्यगृहात व्हायचा. त्याचा राग आम्हाला कधी आला नाही, कारण का ते सत्य होतं, सत्य घटनावर आधारित होतं. काही जण नथुरामाची प्रशंसा करताना आजही दिसतात, पण ते ऐतिहासिक सत्य नाकारलं नाही कोणी. तसं महात्मा फुलेंना शेंगोटे मारले हा ऐतिहासिक सत्य का नाकारताय? शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला हा ऐतिहासिक सत्य तुम्हाला नाकारताच येणार नाही. संभाजी महाराजांची क्रूर हत्या करण्याचा प्रयत्न झाला झाला, ऐतिहासिक सत्य नाकारताच येणार नाही. मनुवादाविरुद्ध पहिले जर कोणी उभे राहिले ते महात्मा फुले उभे राहिले. जातीयवादाविरुद्ध पहिल्यांदा कोणी आसूड ओढला तर तो महात्मा फुलेंनी होता. इथल्या शोषितांच्या वेदना ब्रिटिशांना सांगणारा या भारतातला पहिला माणूस महात्मा फुले. आणि म्हणून महात्मा फुलेंचं जे काही योगदान आहे समाज सुधारणेमध्ये, म्हणून भारतामध्ये नेहमी म्हटलं जातं की या देशातला पहिला समाज सुधारक महात्मा फुले. तेव्हा त्यांचा खून तूप करण्याचा प्रयत्न झाला, त्यांना समाजाच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न झाला, सगळं झालं, पण तो माणूस टिकला, उभा राहिला आणि आपल्यासाठी लढला. या महान विभूतीला मनापासून सलाम, मनापासून मानाचा मुजरा. आपल्याला जागे राहावं लागेल. आपला इतिहास त्यांना पुसू देऊ नका. आपण लढूया, नाहीतर परत एकदा चातुर्वर्ण तुमच्या मनगटाभोवती येईल आणि आता सोडवायला महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येत नाही, हे लक्षात ठेवा.